तर विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे 27, ज्यामध्ये आपण DMR पदभरती 2025च्या परीक्षेच्या उरलेल्या आपल्या उर्वरित दिवसांमध्ये परीक्षाभिमुख अशी अतिशय महत्त्वाची व अतिसंभव प्रश्न आपण पाहत आहोत, जे की तुमच्या एक्झाम प्रोस्पेक्टिव्ह तुमच्या परीक्षेमध्ये येण्याची देखील दाट संभाव्यता दर्शवणारे प्रश्न आपण पाहत आहोत, जे की परिपूर्ण TCS पॅटर्ननुसार आणि जो TCSचा तुमचा अभ्यासक्रम आहे त्याला अनुसरून आपण सर्व काही प्रश्न पाहत आहोत। मित्रांनो, जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर मित्रांनो तुम्ही ते देखील पाहून घ्या। तुमच्या कोणत्याही पदाकरता तुम्ही अप्लाय केलेला असेल DMRच्या, ज्यामध्ये फार्मसिस्ट, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, पुन्हा लायब्ररी किंवा फिजिओथेरपिस्ट, ड्रायव्हर अशा कोणत्याही पदासाठी अप्लाय केला असेल तर सर्व पदांसाठी आपण विषयनिहाय प्रश्नसंच आपण बनवलेले आहेत मित्रांनो। त्यामुळे सर्व व्हिडिओ तुम्हाला जर ही एक्झाम क्रॅक करायची असेल तर इम्पॉर्टंट आहे, त्या व्हिडिओला तुम्ही रेग्युलरली मित्रांनो पाहत चला। तसंच मित्रांनो, आज आपल्या अकॅडमीचे जे काही संस्थापक आहेत माननीय प्रशिक्षजी यशवंत कैवारे सरजी, तर यांचा आज वाढदिवस आहे। त्यानिमित्त आपल्या ॲपमधील सर्व कोर्सवर आपण 40% ऑफ ठेवलेला आहे। जर तुम्ही तो अजूनही आपली ॲप डाउनलोड केली नसेल आणि त्यामधल्या तुम्ही कोर्सेसला परचेस केला नसाल तर मित्रांनो, आज एक दिवशीय 40% ऑफ त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। आपल्या ॲपची लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे व्हिडिओच्या। लगेच आपली ॲप डाउनलोड करा मित्रांनो। त्या ठिकाणी तुम्हाला सर्व परीक्षेचे अपडेट व त्यासोबतच जेवढे काही आपले फ्रीचे कोर्सेस असतात व त्यासोबतच जेवढे काही पेड कोर्स असतात किंवा जे काही ऑफरवर चालणारे आपले बॅचेस असतात मित्रांनो, ते आपण त्या ठिकाणी तुम्हाला अपडेट करत असतो। तर मित्रांनो, ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना DMRच्या विविध पदांसाठी अर्ज केलेला आहे पण त्यांच्याकडे योग्य ते स्टडी मटेरियल किंवा गायडन्स नसेल तर मित्रांनो लगेच आपली ॲप डाउनलोड करून घ्या। त्या ठिकाणी 40% ऑफ जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणचा तुम्ही कोर्स मिळवून घ्या आणि व परीक्षेच्या उर्वरित व जे काही अंतिम दिवस आहेत त्या दिवसांमध्ये योग्य त्या मित्रांनो मार्गदर्शनाखाली अभ्यास करा। 100% निकाल तुमच्या बाजूने असणारा असेल। चला वळू आपल्या आता मेन विषयाकडे आणि पाहू आपल्या आजच्या व्हिडिओमधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे की साठी अभिनय दर्पण हे लिखित साहित्याचा मुख्य स्रोत आहे, तर कशासाठी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की भरतनाट्यमसाठी अभिनय दर्शन हे लिखित साहित्याचा मुख्य स्रोत आहे। ऑप्शन नंबर बी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। तर TCS जे आहे हमखास जे काही राज्य आहेत किंवा त्या राज्यामधील लोकनृत्य आहेत यावर तुम्हाला परीक्षेत 1 ते 2 प्रश्न मित्रांनो 100% विचारत असते। त्यामुळे जेवढे काही राज्य किंवा त्या राज्यामधील नृत्य आहेत ते तुम्ही एक वेळेस नक्की पाहून घ्या। जर तुम्ही आपल्या ॲपमधला कोर्स जॉईन केला ना, त्यामध्ये तुम्हाला TCS पॅटर्ननुसारचा आपण सर्व काही आपण उपलब्ध करून दिलेलं आहे। त्यामुळे आपल्या ॲपमधला कोर्स सध्या ऑफरवर आहे, घ्या। त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 2, ऋग्वेदातील स्त्रोतांना काय म्हणतात? तर काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, जे की सूत असं जे आहे ते म्हटलं जातं ऋग्वेदातील स्त्रोतांना। ऑप्शन नंबर बी या ठिकाणी याचं उत्तर होईल। त्यानंतर प्रश्न 3 आपला, खालीलपैकी कोणती शहरी स्थानिक संस्था आहे? तर शहरी स्थानिक संस्था म्हटलेला आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की बी, नगर परिषद ही जी आहे थोडक्यामध्ये नागरी, थोडक्यात आपण शहरी स्थानिक संस्था असं जे आहे त्याला म्हटलं जातं। ऑप्शन बी या ठिकाणी याचं उत्तर होईल। त्यानंतरचा आपला पुढीलपैकी प्रश्न 4 आपला पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कारणासाठी क्रिप्स मिशन भारतात आले होते? तर क्रिप्स मिशन्स, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, दुसऱ्या महायुद्धात भारताकडून सहकार्य मिळवणे यासाठी किंवा या कारणासाठी जे आहे क्रिप्स मिशन्स भारतात आलेलं होतं। ऑप्शन नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। तर क्वेश्चन फॉर यू मधला क्वेश्चन तुमच्यासाठी की दुसरे महायुद्ध कधी झाले? जर तुम्हाला याचं उत्तर माहिती असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो, तुमच्यासाठी आपण हा क्वेश्चन दिलेला आहे। त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 5 आपला की नंदनकनन प्राणी संग्रहालय खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की ओडिसा भुवनेश्वर या राज्यामध्ये थोडक्यामध्ये आहे, ओडिसा राज्यामध्ये भुवनेश्वर या ठिकाणी। त्यानंतरचा प्रश्न आपला 6वा असा आहे, सायमन कमिशन विरोधी निर्देशनावर झालेल्या लाठी हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तिमत्व खालीलपैकी पर्यायातून निवडा। तर कोण जे आहे थोडक्यात लाठी हल्ल्यामध्ये जखमी झालेले होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की लाला लजपत राय हे झालेले होते। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 7वा, झूम या स्थलांतरित शेतीचा प्रकार डॅश या भागात मिळतो, तर कोण्या भागात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की आसाम या भागामध्ये पाहायला मिळतो झूम या स्थलांतरित शेतीचा प्रकार। त्यानंतरचा प्रश्न आपला 8वा असा आहे, अमरकंटक येथे उगम पावणारी नदी खालील पर्यायातून निवडा। तर अमरकंटक या ठिकाणची नदी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जी की नर्मदा ही नदी आहे, जी की ऑप्शन्सपैकी। त्यानंतर प्रश्न 9 आपला, 92% शुद्ध सोने म्हणजे डॅश कॅरेट सोने होय?
तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की 22 कॅरेट सोने होय, 92% शुद्ध म्हणजे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की आपला 10वा प्रश्न आहे, वाळूयुक्त पट्ट्यांना डॅश असे म्हणतात, तर काय म्हटलं जातं, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की चौपाटी असं जे आहे वाळूयुक्त रेती पट्ट्यांना म्हटलं जातं. ऑप्शन सी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. तर तुम्हाला जेवढे काही प्रश्न जे 15 प्रश्न येतील आपले जीकेचे, त्यामध्ये तुम्हाला भूगोल, चालू घडामोडी, इतिहास, राज्यशास्त्र अशा सर्व विषयामधले प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणारे आहेत. आणि आपली जेवढी काही व्हिडिओची सिरीज आहे त्यामध्ये देखील आपण असे सर्व विषय आपण पैकीच्या पैकी कव्हर करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आणि जे आपले कोर्स आहे त्या कोर्समध्ये देखील तुम्हाला परिपूर्ण प्रॅक्टिससाठी 10 टेस्ट सिरीज आणि आपल्या ई बुकमध्ये परिपूर्ण विश्लेषणात्मक माहिती व त्यासोबतच तुमचे तांत्रिकीचे जे काही 40 प्रश्न 80 गुणासाठी जे आहेत ते देखील आपण त्यामध्ये अतिशय सुस्पष्ट व टॉपिक वाईज तुम्हाला कव्हर करून दिलेले आहे. जे की आपल्या ॲपमध्ये एक दिवसीय ऑफर चालू असल्यामुळे 40% ऑफमध्ये तुम्हाला त्याच्या ठिकाणी संधीचं सोनं करता येणार असेल. त्यामुळे आपल्या ॲपमध्ये तुम्ही अजूनही लॉग इन झाला नसाल किंवा आपले ॲप डाउनलोड केलं नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक आहे किंवा तुम्ही डायरेक्टली प्ले स्टोरवर जाऊन महा एक्झाम पॉईंट सर्च करून देखील त्या ठिकाणी आपले कोर्सेस मित्रांनो तुम्ही मिळवू शकता. तुम्ही या DMRच्या ऐवजी इतर जर समजा GMCची तयारी करत असाल किंवा तुम्ही महानगरपालिकेची तयारी करत असाल किंवा तुम्ही फायरमॅन पोस्टसाठी प्रिपरेशन करत असाल तर फायरसाठी देखील आपण स्पेशली आपली ई बुक लॉन्च केलेली आहे मित्रांनो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11वा, खालीलपैकी कोणत्या घटना कालक्रमानुसार आधी जी की झाली होती, तर कालक्रमानुसार या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की प्लासीची लढाई. तर प्लासीची लढाई ही ती सर्वात प्रथम झालेली होती. ऑप्शन नंबर डी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 12वा, महाराष्ट्रात कृषी दिन कधी साजरा केला जातो, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की 1 जुलै रोजी जो आहे केला जातो. तर 1 मेला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन असतो, हे लक्षात ठेवून घ्या. तर 1 जुलै रोजी कृषी दिन हा साजरा केला जातो. त्यानंतरचा प्रश्न 13वा, मापन पद्धतीचा विचार केला असता डॅश पद्धतीला SI पद्धत असे देखील जाते, जे की देखील म्हणतात. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ए, जे की MKS पद्धतीला SI पद्धत असे देखील म्हटलं जातं. ऑप्शन ए या ठिकाणी याचं उत्तर होईल. त्यानंतर 14वा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने चीनचा जगात कितवा क्रमांक लागतो, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की 3रा क्रमांक लागतो. त्यानंतरचा प्रश्न 15वा आपला, खालीलपैकी कोणता खेळाडू नेमबाजीशी संबंधित नाही, तर नेमबाजीशी संबंधित नाही म्हटलाय, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की योगेश्वर दत्त. त्यानंतर 16वा प्रश्न, डॅश यांना पाश्चरायझेशनचे जनक असे म्हटले जातात, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की लुई पाश्चर यांना म्हटलं जातं. त्यानंतर 17वा प्रश्न, कुलाबा हे कोणत्या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव होते, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की रायगड या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव होते. त्यानंतर प्रश्न 18वा आपला, स्वामी दयानंद सरस्वती यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली होती, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की आर्य समाज याची स्थापना केली होती. त्यानंतर 19वा प्रश्न, बोलीभाषेची योग्य जोडी निवडा खालीलपैकी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की अहिराणी ही खानदेशची बोली आहे, त्यामुळे या ठिकाणी याचं उत्तर ए हे असं होणार असेल. त्यानंतरचा 20वा प्रश्न, महात्मा फुले यांच्याबाबत चुकीचे विधान निवडा, तर चुकीचं विधान निवडायचं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की त्यांचा जन्म कटगुण सातारा येथे झाला होता, हे जे या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 21वा प्रश्न, कृष्ण पंचगंगा नदीचा संगम कोठे आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की नरसोबाची वाडी या ठिकाणी आहे. त्यानंतरचा प्रश्न 22वा, आदिवासींचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की नंदुरबार हा जिल्हा ओळखला जातो. त्यानंतरचा 23वा प्रश्न, संदेशवहनासाठी वातावरणातील कोणत्या थराचा उपयोग होतो, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की दलांबर याचा जो आहे तो उपयोग होतो. त्यानंतरचा प्रश्न 24वा, महाराष्ट्रामधील दुसरे मेगा फूड पार्क हे औरंगाबाद जिल्ह्यात डॅश तालुक्यामध्ये आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की पैठण तालुक्यामध्ये आहे. त्यानंतरचा 25वा प्रश्न, माधव चितळे समिती कोणत्या विषयाशी संबंधित आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की जलसिंचन या विषयाशी संबंधित आहे. ऑप्शन नंबर डी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. तर असे विद्यार्थ्यांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप आपण 25 क्वेश्चन्स आपण पाहिलेले आहेत मित्रांनो, जे की GK GS वर आधारित आहे. तर आपण मराठी व्याकरण, मॅथ, रिझनिंग, इंग्लिश ग्रामरचे ऑलरेडी संपूर्ण काही आपले सिरीज सुरू केलेले आहेत व त्यासोबतच आपल्या बॅचमध्ये देखील आपण ते संपूर्ण काही इंटिग्रेट केलेलं आहे. तर ज्यांना कोणाला या उर्वरित दिवसांमध्ये चांगल्या पद्धतीने तयारी करायची असेल त्यांनी लगेच आपले ॲप डाउनलोड
करून, ज्यामध्ये 40% ऑफ असलेला कोर्स आपला चालू आहे DMRचा. तुमच्या पदानुसार त्या ठिकाणी संपूर्ण काही तुम्हाला आपण अभ्यासक्रम उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे तुमच्या पदानुसार त्या ठिकाणी कोर्सेस जॉईन करून घ्या आणि चांगल्या व उत्तम तयारीला लागा मित्रांनो. उर्वरित दिवसांमध्ये देखील तुम्ही डेली एक विषय घेऊन चालला तरी मित्रांनो तुमचा अभ्यास हा परिपूर्ण होणारा असेल. तर मित्रांनो लगेच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत मित्रांनो ॲप डाउनलोड करा, कोर्सचा फायदा घ्या, ऑफरचा फायदा घ्या आणि तुम्ही चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.